नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण पुरणपोळ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत। आपण दसऱ्याच्या नैवेद्याला नेहमी पुरणपोळ्याचा संपूर्ण ताट असं बनवत असतो, पण आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की झटपट पुरणपोळी कशी बनवायची, की ज्यासाठी आपल्याला अजिबात पुरण वाटण्याची गरजही नाही आणि त्याचबरोबर आपण कणिक मळताना अजिबात मैद्याचा सुद्धा वापर करणार नाही आहोत। त्यामुळे अशा प्रकारच्या मऊसूत पुरणपोळ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकताय की आपल्या पुरणपोळ्यांमधलं जे पुरण आहे ते संपूर्णपणे अगदी शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे अगदी काठापर्यंत व्यवस्थित असं पसरलेलं आहे आणि आपली पोळी किती एकदम तलम आणि नाजूक झालेली आहे तुम्ही पाहू शकताय। तर अशा प्रकारच्या पोळ्या अगदी झटपट बनवण्यासाठी या व्हिडिओमध्ये काही ट्रिक दाखवलेली आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। आणि आता दसऱ्याला तुम्ही यावेळी झटपट अशा पुरणपोळ्या जरूर बनवून पहा। तर जास्त वेळ न करता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी आपण चणा डाळ घ्यायची आहे, तीही 1 कप म्हणजेच 250 ग्रॅम। पाव किलो एवढी चणा डाळ मी कुकरमध्ये शिजायला घातलेली आहे। आता ही शिजायला घालण्यापूर्वी आपण अर्धा तास भिजत ठेवायची आहे, म्हणजे याला दाटसरपणा येतो चांगला पाण्याला। तर आता आपण ही कुकरमध्ये शिजायला घातल्यानंतर आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर आपण यामध्ये हळद घालणार आहोत। तर अर्धा चमचा एवढं मीठ घालत आहे, त्याचबरोबर हळदही घातलेली आहे आणि यामध्ये आपल्याला आता 1 चमचाभर एवढं तेल घालायचं आहे। तेल घातलं की पुरण मऊसूत तयार होतं आणि शिट्ट्या होत असताना जास्त असं आपलं पुरणाचं पाणी बाहेर येत नाही। त्यासाठी मी या ठिकाणी 1 चमचाभर एवढं तेल यामध्ये घालत आहे। तर कोणतंही रिफाईंड तेल वापरलं तरीही चालेल, मी या ठिकाणी सनफ्लॉवर ऑइल वापरत आहे। तर आता आपण झाकण लावूया आणि याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, की ज्यामुळे आपली डाळ अशी मऊसूत शिजली गेली पाहिजे। तर आता आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक कशा प्रकारे मळून घ्यायची ते पाहूया। तर या ठिकाणी मी 2 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे। तर हे मीठ आणि तेल एकत्र मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला कणिक यामध्ये चाळून घ्यायची आहे। तर मी या ठिकाणी 2 कप एवढी गव्हाचं पीठ किंवा कणिक आपण म्हणू शकतो ती घेतलेली आहे। तर मोजून 2 कप एवढी घ्यायची आहे। आता आपण ही छान चाळून घ्यायची आहे। मी मैद्याची चाळणी वापरत आहे। मैद्याच्या चाळणीने आपल्याला एकदम बारीक असं पीठ मिळतं, त्यासाठी मैद्याच्या चाळणीचाच वापर करायचा आणि पीठ चाळून घ्यायचं। तर पीठ आपलं चाळून झालेलं आहे। तर आता हे मळण्यासाठी आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक मळतो त्याचप्रमाणे आपण हे पीठ आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना अजिबात गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आणि मऊसूद असं छान पीठ आपण मळून घ्यायचं आहे। तर पहा, माझी कणिक मळून झालेली आहे। अगदी चपातीला मळतात त्याप्रमाणे मी ही कणिक व्यवस्थित मळून घेतलेली आहे। आता यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर हळद घालू शकता, मी हळद घातलेली नाही। आता आपल्या कणकीला छान मऊसूतपणा किंवा तार येण्यासाठी आपण ही कणिक एकतर बाउलमध्ये पाणी घेऊन भिजत ठेवू शकतो किंवा आपण यामध्ये आता एक ट्रिक करायची आहे। अशा प्रकारे आपण कणकेला खोल असे होल पाडून घ्यायचे आहेत आणि यामध्ये साधं पाणी घालायचं आहे। साधारणपणे पाव कप एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे। तर अशा प्रकारे पाणी घालून जेव्हा आपण कणिक मुरत ठेवतो त्यावेळी या कणकेला तार छान येते, म्हणजेच याला चिकटपणा चांगला येतो। तर या ठिकाणी आपल्याला कणकीमध्ये मैदा वापरायची गरजच पडत नाही, कारण मुळात कणकीलाच तार चांगली येते आणि त्याला चिकटपणा येण्यासाठी आपण यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे। आता ही कणिक आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायची आहे। तर पहा, आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, थोडंसं पाणी ओतू जात आहे। तर मी या ठिकाणी 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आता कुकर शांत झाल्यानंतर म्हणजे पूर्ण वाफ गेल्यानंतर आपण कुकर उघडून पाहिलाय तर आपली डाळ छान शिजलेली आहे, म्हणजे डाळ फुटेपर्यंत शिजवून घ्यायची, की ज्यामुळे पुरणही मऊसूद व्हायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही। तर पहा, ही डाळ एकदम मऊसूद शिजलेली आहे। 5 शिट्ट्यांमध्ये छान डाळ शिजली जाते। तर आता आपण याच्यातलं पूर्णपणे पाणी काढून टाकणार आहोत। तर हे पाणी काढून टाकण्यासाठी मी एक चाळण एका खोल कढईवर ठेवलेली आहे। आता यावर आपण कुकरमधली संपूर्ण डाळ ओतून घ्यायची आहे। तर डाळीतलं पाणी काढून टाकलं की डाळ कोरडी होते आणि डाळीचं पुरण बनवण्यासाठी आपल्याला कोरडी डाळ लागणार आहे। तर या प्रकारे पहा, डाळ ही 2-3 मिनिटं नितळत ठेवल्यानंतर अशा प्रकारे खालच्या बाजूला जे पाणी साठतं त्याला येळवणी म्हणतात, म्हणजे या
डाळीच्या पाण्यापासूनच आपण आमटी तयार करत असतो. तर ही आमटी तयार करण्यासाठी डाळीचं पाणी जे निघालेलं असतं त्याचा उपयोग करायचा असतो. तर अशा प्रकारे दाटसर पाणी आपलं निघालेलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि आपण आता पुरण तयार करण्यासाठी घेणार आहोत. तर या ठिकाणी पुरण करून घेण्यासाठी मी जाड तळाची कढई घेतलेली आहे. तर आता या कढईमध्ये आपण 1 चमचाभर तूप घालून घेऊया. हे घरचं साजूक तूप घेतलेलं आहे. तूप कसं बनवायचं हा व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी अपलोड केला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर या तुपावरती आता आपण शिजवलेली संपूर्ण डाळ काढलेली आहे. फक्त मी 2 ते 3 टेबलस्पून डाळ राखून ठेवली आहे, कारण ती मला आमटीसाठी लागणार आहे, म्हणजे आमटीचं वाटण करण्यासाठी मी ठेवलेली आहे. आता या डाळीमध्ये मी 1/2 किलो एवढा गूळ घातलेला आहे. गुळाचा रंग तुम्ही पाहू शकता, एकदम पिवळसर असा घेतलेला आहे. तर 1/2 किलो डाळ आपण शिजायला घातली होती, तर 1/2 किलो एवढाच गूळ आपण याच्यामध्ये घालायचा आहे. तर गुळापासून बनलेल्या पोळ्या एकदम छान होतात, चवीला अप्रतिम होतात. त्यासाठी मी गुळाचा उपयोग करत आहे. तुम्ही अर्धी साखर आणि अर्धा गूळ असं सुद्धा कॉम्बिनेशन वापरलं तरीही चालेल, पण गुळाचा मौसूदपणा पुरणाला छान येतो, त्यासाठी मी गूळ वापरलेला आहे. गूळ पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. जर मोठे मोठे गुळाचे खडे असतील तर ते फोडून घ्यायचे, म्हणजे गूळ लवकर मिक्स होतो आपल्या डाळीमध्ये. तर जसं जसं गुळाचं पाणी व्हायला सुरुवात होते उष्णतेमुळे, तशी तशी डाळ आपली पातळ पडायला सुरुवात होते. आता 2 मिनटं झालीत तर तुम्ही पाहू शकताय मी गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवलेली आहे आणि हाय फ्लेमवर सगळा गूळ वितळवून घेतलेला आहे. आणि आपली डाळ पहा, तुम्ही पाहू शकताय छान अशी पातळ पडलेली आहे. संपूर्ण गूळ विरघळल्यानंतर ही डाळ अशा प्रकारे पातळ पडते. तर आता 2 ते 3 मिनटं आपण अशाच प्रकारे हलवून याला घेणार आहोत आणि याच्यातलं जसं जसं मॉइश्चर कमी व्हायला सुरुवात होते तशी तशी ही डाळ घट्ट व्हायला सुरुवात होते. तर आपण डाळ मिक्स करत असताना अजिबातही चमचा खाली ठेवायचा नाही, म्हणजे एकसारखं डाळ हलवत राहायची, म्हणजे तळामध्ये ती अजिबात लागत नाही किंवा पुरण आपलं करपत नाही. तर या प्रकारे मी मीडियम फ्लेम ठेवून पहा डाळ आटवून घेत आहे आणि आटवून घेत असतानाच मी डाळ दाबूनही घेत आहे, की ज्यामुळे आपल्याला पुरण वाटण्याची गरज पडणार नाही आहे. तर चमच्याच्या साहाय्याने मी एक एक डाळ अशी फोडून घेत आहे. जर डाळ आपली छान फुटत असेल तर चमच्याने फोडून घ्यायची, किंवा तुम्ही या प्रकारे पावभाजी मॅशरचा सुद्धा उपयोग करू शकताय. तर आता 10 मिनटं झालेली आहेत. आपल्या डाळीतलं पाणीही बऱ्यापैकी म्हणजे आटलेलं आहे आणि आपण चमचा उभा करून पाहायचं. जर डाळीमधला चमचा उभा राहत असेल तर त्या कन्सिस्टन्सीला आपण पुरण आटवायचं बंद करून टाकायचं आहे, कारण तेवढा दाटसरपणा किंवा ओलसरपणा आपल्या डाळीला हवा असतो की जो आपल्याला पुरण वाटताना लागणार असतो. तर तुम्ही पाहू शकता आपली डाळ छानपैकी आता आटलेली आहे. तर या स्टेजला मी या प्रकारे मॅशरच्या साहाय्याने संपूर्ण डाळ ही मॅश करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला डाळ वाटून घेण्याची अजिबातच गरज पडणार नाही आहे. म्हणजे वाटण्याचा त्रास आपला कमी करण्यासाठी या प्रकारे डाळ गरम असताना आणि आटत आलेली असतानाच मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित मॅश करून घ्यायची, की ज्यामुळे एक एक डाळ अशी फुटली जाते. आता या स्टेजला पहा डाळीचं छान असं घट्टसर असं दाटसर पिठलं तयार झाल्यासारखं आपल्याला दिसत आहे. तर याच प्रकारे आपल्याला डाळ संपूर्ण अशी गरम असतानाच दाबून घ्यायची आहे, की ज्यामुळे यामधला संपूर्ण असा डाळीचा भाग आहे तो मऊ पडतो आणि एकसारखा असा संपूर्ण मिक्स होतो आणि आपलं पुरण तयार होतं. तुम्ही पाहू शकताय या प्रकारे मिक्स केल्यानंतर छान आपलं पुरण तयार झालेलं आहे. अगदी वाटण्याची याला अजिबातच गरज पडणार नाही आहे. पहा या प्रकारे अजूनही गॅस मी अगदी बारीक करून ठेवलेला आहे आणि चमचा उभा करून पाहिल्यानंतर हा चमचासुद्धा उभा राहत आहे, म्हणजेच आपली डाळ ही व्यवस्थित तयार झालेली आहे. आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे आणि यामध्ये 1 चमचा मी वेलची जायफळपूड टाकलेली आहे. वेलची जायफळपूड टाकल्यानंतर आपण हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा आपलं पुरण एकसारखं असं तयार झालेलं आहे. अजिबात याच्यामध्ये कुठेही डाळ शिल्लक राहिलेली नाही आहे. अगदी मऊसूद असं पुरण आपण वाटून घेतलेलं आहे. वेगळं असं पुरण वाटण्याची आपल्याला गरजच पडत नाही आहे. तर ही ट्रिक तुम्ही जरूर यूज करा, की ज्यामुळे पुरण वाटण्याचा व्याप आपला कमी होतो. आता पुरण वाटून झालेलं आहे, तर आपण पाहूया आपली कणिक कुठपर्यंत भिजलेली आहे. तर कणिक आपली छान अशी मऊ पडलेली आहे. याच्यातलं पाणी पहा तुम्ही,
व्यवस्थित असं कणकीमध्ये मुरलेलं आहे. कणकीला छान चिकटपणा आलेला आहे. आता या स्टेजला आपण छान अशी कणिक मळून घ्यायची आहे. मळताना ज्याप्रमाणे मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे आपण अगदी हाताने दाबून दाबून मळून घ्यायची आहे. याच्यातला चिकटपणा हा वाढतो, कारण आपण याला छान मळून घेत आहोत. तर जितकं छान आपण मळणार आहोत तितकाच याला चिकटपणा आणि तार येणार आहे. आणि तार आली की आपली पुरणाची पोळी लाटताना अजिबात फुटत नाही. तर या प्रकारे आपल्याला कणिक अगदी छान अशी करून घ्यायची आहे. तर या स्टेजला आता छान मळून घेतल्यानंतर आपण 2 ते 3 चमच्याचं तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर परत एकदा आपण याला छान मळून घ्यायचं आहे. तर मळताना आपण दोन्ही हातांचा उपयोग करावा, म्हणजे जास्त व्यवस्थित असा दाब देऊन आपल्याला कणिक मळता येते आणि एकसारखी अशी करून घेता येते. जर तुम्ही ही कणिक अगदी आपण कपडे आपटतो त्याप्रमाणे आपटून घेतली तरी सुद्धा त्याच्यामध्ये तार यायला सुरुवात होते. तर पूर्वीच्या बायका कणकीला तार आणण्यासाठी याला आपटून घेत असत. तर तुम्ही सुद्धा ती ट्रिक वापरली तरीही चालेल. या ठिकाणी मी मळून घेतलेला आहे आणि मळल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहू शकताय कणिक आपली छान अशी मऊसूत झालेली आहे. आता पुरणाचे आपण गोळे करून घेणार आहोत. तर आपल्याला मध्यम आकाराचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर जेवढ्या पोळ्या आपल्याला लाटायच्या आहेत तेवढे गोळे आपण बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे लाडूप्रमाणे गोल असा गोळा बनवून घ्यायचा. तेवढं आपण पुरण घेणार आहोत तेवढीच आपण कणिक घ्यायची आहे. त्यापेक्षा जास्त कणिक घ्यायची नाही, म्हणजे आपल्या पुरणपोळीचा जो वरचा कवर आहे तो एकदम पातळ तयार होतो. या प्रकारे तुम्ही पाहू शकताय मी पुरण आणि कणिक एकसारख्याच आकारामध्ये घेतलेली आहे. आता आपण उंडा तयार करून घेऊया, म्हणजेच पुरण भरण्यासाठी कणकीची वाटी तयार करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण पहिल्यांदा कणिकेचा गोळा आहे तो पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि जसं मोदकाला आपण पारी तयार करतो दोन्ही अंगठ्याच्या आणि बोटांच्या साहाय्याने, त्याप्रमाणे आपण एक पारीसारखं तयार करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपण पुरणाचा गोळा भरून घ्यायचा आहे आणि सर्व बाजूनी याला दाबूनच बंद करून घ्यायचा आहे. तर दाबून बंद करून घेत असताना आपण यामध्ये एअर राहणार नाही, हवा राहणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजे पुरणाची पोळी लाटताना अजिबात सुद्धा फुटत नाही. याच्यामध्ये हवा राहणार नाही याची काळजी जर आपण घेतली तर एकसारखं असं पुरण पसरण्यासाठी मदत सुद्धा होते. तर मी बोटाने दाबून दाबून पुरण आतमध्ये ढकलत आहे आणि व्यवस्थित असं आपण ह्या गोळ्याचं तोंड आता बंद करून घ्यायचं आहे. तर याच्यातली कणिक काढून टाकण्याची आपल्याला गरज पडत नाही, कारण जेवढी कणिक घेतलेली आहे तेवढंच आपण पुरणही घेतलेलं आहे. तर या प्रकारे थोडंसं हाताने चपटा करून घ्यायचा आहे हा गोळा. आता आपण पिठामध्ये बुडवून याला लाटून घेणार आहोत. तर या प्रकारे कणकीच्या पिठामध्येच मी बुडवून घेतलेला आहे. जर तुम्हाला खुसखुशीत अशा पोळ्या हव्या असतील तर तुम्ही तांदळाची पिठीसुद्धा या ठिकाणी लाटण्यासाठी वापरू शकता. आता आपण एकाच बाजूने पहिल्यांदा पोळी व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि नंतर उलटवून फक्त काठामध्ये पोळी लाटून घ्यायची आहे. तर जेवढी पोळी आपण काठामध्ये लाटतो तेवढी पोळी छान अशी तलम तयार होते. मध्यभागी पोळी जास्त लाटायची नाही, काठ लाटत जायचं, म्हणजे पोळी आपली मोठी होत जाते आणि पुरणही सर्व बाजूने एकसारखं असं आतमध्ये पसरलं जातं. तुम्ही पाहू शकताय सर्व बाजूनी पोळी आपली छान अशी व्यवस्थित लाटून झालेली आहे आणि उलटवून आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा हिला लाटून घेतलेला आहे. तर आपलं पुरणपोळीचं पहिला जो गोळा आहे तो छान लाटून आपली पुरणपोळी तयार करून घेतलेली आहे. आता पुरणपोळी भाजण्यासाठी आपण पहिल्यांदा तवा गरम करून घ्यायचा आहे. तर तव्याला आपण पहिल्यांदा तेल लावून घेऊया. तेल संपूर्ण तव्याला पसरवून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे पोळी आपली पहिली जेव्हा टाकतो तेव्हा ती तव्याला चिकटत नाही आणि ती फाटतही नाही. त्यासाठी आपण तव्याला पूर्णपणे असं व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. आणि आता यावर आपण पोळी टाकलेली आहे. तर पोळी आपल्याला सुरुवातीला भाजताना अगदी हाय फ्लेम ठेवून भाजायचं आहे. हाय फ्लेम ठेवली की पोळी ही एका बाजूने छान पटकन खरपूस होते आणि त्यानंतर वरच्या बाजूला आपण पाहू शकता असे बुडबुडे दिसायला सुरुवात होते, म्हणजेच एका बाजूने पोळी छान भाजली जाते. तर आता अलगदपणे आपण याला उलटवून घेणार आहोत. शक्यतो उलटण्याचा उपयोग थोडा कमीच करायचा, कारण उलटणं हे पोळीमध्ये लागण्याची शक्यता असते आणि पोळी फुटण्याचीही शक्यता असते. हाताने उलटवण्याचा प्रयत्न करायचा. तर या प्रकारे एका बाजूने पोळीतली हवा निघून गेलेली आहे. आता आपण उलटवून पाहूया. तर पोळी छान अशी फुगलेली आहे. आता आपण याला दुसऱ्या बाजूनेही छान तेल लावायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही याला भाजून घ्यायचं आहे.
तर अशा प्रकारे दोन्ही बाजूनी छान तांबूस रंगावर आपण पोळी आता भाजत आहोत. एकदा पोळी एका बाजूने भाजली गेली की आपण गॅसची फ्लेम कमी करायची, म्हणजे पोळी करपत नाही, व्यवस्थित अशी ती भाजली जाते. दोन्ही बाजूनी आपली पोळी छान भाजली गेली. आता आपण काढून घेऊया. पहिली पोळी आपली तयार आहे. तर आता आपण दुसरी पोळी लाटूया. तर त्यासाठी पहा, मी कणकीचा छान अशी पारी तयार करून घेतलेली आहे आणि यामध्ये पुरण आपण दाबून दाबून भरून घ्यायचं आहे. जर आपल्याला कणिक एक्सेसिव्ह वाटत असेल तरच काढा. कणिक आणि पुरण आपण एकसारख्या प्रमाणात घेतलेलं आहे या ठिकाणी. तर आता हा उंडा आपण पूर्णपणे पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि व्यवस्थित असा सर्व बाजूने आपण पोळी आता लाटणार आहोत. लाटताना अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे. एका बाजूने पहिल्यांदा आपण पोळी पसरवून घ्यायची आहे. पिठाचा चांगल्या प्रकारे उपयोग करा. पोळी जर चिकटली लाटताना तर ती फाटण्याची शक्यता असते. तर पहा, एका बाजूने असं व्यवस्थित आपण पोळी पसरवून घेतली की परत आपण उलटवून दुसऱ्या बाजूने याला लाटून घेणार आहोत. तर उलटवण्यापूर्वी थोडंसं पीठ लावायचं, म्हणजे पोळी पोळपाटाला अजिबात चिकटत नाही. आणि शक्यतो पोळी ही एका बाजूने लाटून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने लाटताना फक्त काटामध्ये लाटायची आहे. काटामध्येच पोळी आपण एकदम पातळ करून घ्यायची. मध्यभागी लाटण्याची आपल्याला परत गरज पडतच नाही. तर सर्व बाजूनी पहा, आपली पोळी व्यवस्थित अशी लाटून झाली. आता भाजून घेऊया. तर पहिल्यांदा तवा हा चांगला हाय फ्लेमवर तापवून घ्यायचा आणि पोळी आपण भाजण्यासाठी घालायची आहे. तर पहा, एका बाजूनी अशी छान भाजली गेलेली आहे, आपल्याला दिसत आहे. तर अलगदपणे आपल्याला आता पोळी उलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूनेही याला छान खरपूस रंग येऊपर्यंत भाजायचा आहे. या प्रकारे कडा सोडवून घ्यायच्या आणि नंतर पुरणाची पोळी उलटवून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता, आपली पोळी छान अशी फुगत आहे. अतिशय तलम आणि नाजूक अशा प्रकारच्या आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मैद्याचा उपयोग केलेला नाहीये, तरी सुद्धा आपली पोळी अजिबात सुद्धा फुटत नाहीये. छान अशी सर्व बाजूनी व्यवस्थित अशी ती नाजूक आणि तलम बनत आहे. तर पहा, दोन्ही बाजूने उलटवून मी ही पोळी तांबूस रंगावर भाजून घेतलेली आहे. तर पोळीचं पूर्णपणे कवर हे पातळ तयार होतं आणि पुरणही एकसारखं सर्व बाजूनी पसरलं जातं. त्याचबरोबर पुरणाचा जो काठ आहे तो सुद्धा चिवट होत नाही, अगदी छान मऊसूदच राहतो. आपण पोळ्या जरी करून ठेवल्या तरी त्या दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा अशाच मऊसूद राहतात. जर आपण यामध्ये मैदा वापरला तर कधीकधी पुरणपोळी ही दुसऱ्या दिवशीपर्यंत राहत नाही, ती चिवट होते किंवा वातड होण्याची शक्यता असते. तर त्यासाठी अगदी मैद्याचा उपयोग न करता आपण आणि पुरणाचंही कुठलंही वाटण न करता अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने आज आपण पुरणपोळ्या केलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता, आपली पोळी किती छान अशी फुगलेली आहे आणि याला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. कणिक मळताना मी अजिबात सुद्धा हळद घातलेली नव्हती, फक्त पुरण करतानाच हळद घातली होती, तरीसुद्धा आपल्या पोळ्यांना रंग किती सुंदर आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. तर अशा प्रकारे आपल्या पुरणपोळ्या आता तयार झालेल्या आहेत. मी याआधीच्या व्हिडिओमध्ये पुरणपोळ्यासोबत इतरही कटाची आमटी, भाजी, भजी वगैरे कसे तयार करायचे हे दाखवलेलं आहे. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला मी आय बटनमध्ये देत आहे, तुम्ही जरूर तो व्हिडिओसुद्धा पहा. तर अशा प्रकारे आपल्या पुरणाच्या पोळ्या आता छान मऊसूद तयार झालेल्या आहेत. चणा डाळ आणि त्यामध्ये गूळ मिक्स केल्यानंतर आपलं हे पुरण अर्धा किलोचं होतं आणि एवढ्या अर्धा किलोच्या पुरणामध्ये आपल्या साधारणपणे 20 ते 22 मध्यम आकाराच्या पोळ्या तयार होतात. तर एवढ्या पोळ्या 6 ते 7 लोकांसाठी पुरेशा होतात. तुम्ही पाहू शकता की आपल्या पुरणपोळीतलं पुरण हे अगदी काटापर्यंत छान पसरलेलं आहे आणि याची जी पारी किंवा वरचा कवर जो तयार झालेला आहे तो किती पातळ आणि तलम तयार झालेला आहे. त्याचबरोबर आपल्या पुरणपोळीला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे. तर या प्रकारच्या पोळ्या अगदी 2 ते 3 दिवससुद्धा छान टिकतात, अजिबात खराब होत नाहीत, मऊसूद अशाच राहतात. याचे काठसुद्धा मऊसूद राहतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा यावेळी पुरणपोळी बनवणार असाल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून जरूर तुम्ही अशा प्रकारच्या मऊसूद पुरणपोळ्या बनवून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आता आपण नैवेद्याचं ताट भरणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा मी
या ठिकाणी भाताची मूद घेतलेली आहे, त्यावर वरण घातलेलं आहे. आमटी कटाची केलेली आहे. जे येळवणी काढून ठेवलं होतं त्या येळवण्यापासून मी कटाची आमटी तयार करून घेतलेली आहे. त्यासोबत मी दुधाची वाटीही ठेवलेली आहे. काही ठिकाणी पुरणपोळ्यांसोबत गुळवणीही केलं जातं गुळाचं, तर ते सुद्धा अप्रतिम लागतं. आता आपण तळण म्हणजे पापड आणि कुरडई ठेवूया. त्याचसोबत आपण 2 पुरणपोळ्या नैवेद्यासाठी ठेवलेल्या आहेत. आता सगळ्यात शेवटी आपण तूप घालायचं आहे. तर वरण भातावरती त्याचसोबत पुरणपोळीवर आणि दुधामध्ये सुद्धा तूप घालायचं आहे. तर अशा प्रकारे हे आपलं नैवेद्याचं सुंदर असं ताट तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा यावेळी दसऱ्याच्या नैवेद्याला अशा प्रकारे झटपट पुरणपोळी बनवून पहा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास किंवा उपयोगी वाटल्यास भरपूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सोबतच बेल आयकन प्रेस करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तर भेटूया आपण नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात रहा, पाहत रहा ज्योतिष परिपूर्ण किचन.